पण थम्सअप वगैरेसाठी आणले. मग थम्सअपचे मोठे हे आणायचं ना कुणाल? पाणीसाठी ठेवले, थम्सअपसाठी ठेवले. तर मग हे थम्सअपसाठी आणलेले आहेत. हे कंटेनर आहेत, थोडेसे प्लेट्स आहेत, इथे टिश्यू पेपर आहेत आणि चाट मसाला आहे आणि खाली पेपर्स काही. सो असा हा सेटअप केलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथे बुनो कामाला लागले लाकडं तोडायच्या. आमच्याकडे जास्त कामं नसतात, म्हणजे एक काम होतं ते आम्ही बुनोला दिलेलं आहे, ते लाकडं तोडायचा. बघा किती पद्धतशीर लाकडं तोडलेली आहेत. तुला तरी येतात का तोडता? मोडीवाले मामा. हा, एकदम पद्धतशीर बघा, छोटे छोटे असे लाकडं तोडलेले आहेत त्यांनी. आणि मी आता पिते हॉट चॉकलेट आणि त्याच्यानंतर आपण भेटूया आता संध्याकाळी. बाय बाय. वहिनी आणि दादा आलेला आहे. ही माझी ताई, ही ताई. हाय ताई. ताईने नवीन व्हिडिओ नाही, नवीन टॅटू काढलाय, बघू. दादा नवीन टॅटू काढलाय. टॅटू बघा, टॅटू बघा सगळ्यांनी, कसा वाटतोय नक्कीच सांगा कमेंट सेक्शन मध्ये. हा सगळ्यात पहिला टॅटू होता दादाचा. दादा टॅटू दाखव तुझा. ह्याच्यावरनं मम्मीचा, हिच्या नावाचा काढलेला रितिकाचा, पण हिला काय नाही, हिने माझा एक पण नाही काढला. या आर मुळे एवढा मार खाल्लेला या माणसानी, मम्मीचा एवढा मार खाल्लेला, एवढा की हा टॅटू आता त्यांनी अख्ख्या अंगावर जरी काढलं तरी नाही मारला. आणि ते वहिनी आले. वहिनी हाय का? हाय. आणि इथे बर्थडेची तयारी चालली आहे. केक आलेला आहे, गुनो आलेला आहे आणि पप्पा वगैरे इथे अजूनपर्यंतच बिझनेस चालू आहे, ते कॅमेरा बघते. तर म्हणजे व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छिते की आता थंडीमध्ये भरपूर सारे माझ्या स्किनवर डार्क स्पॉट्स आहेतच, त्यासोबतच ॲक्ने आणि सोबतच मला जास्त करून ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम आहे. सो त्यासाठी मला एक खूप चांगला स्क्रब हवा होता जो मी यूज करेल आणि जो माझ्या इफेक्टिव्ह राहील. म्हणजे काही स्क्रब भरपूर हॅश असतात स्किनवर आणि ते एक चांगलं कामसुद्धा नाही करत. सो माझ्याकडे असा एक स्क्रब आहे, जेव्हा पण मी स्किन केअर करते तेव्हा यूज करते आणि भरपूर फेवरेट आहे माझा आणि मी तुम्हाला रेकमेंड करू इच्छिते. तो म्हणजे हा न्यूडचा स्क्रब, ज्याच्यामध्ये आहे मनुका हनी आणि एकदम जेंटल एक्सपोलिएट करतो आपल्या स्किनला. बिकॉज मी यूज करत आहे, महिने झाले आणि सोबतच खूप छान असा याचा स्मेल आहे, ह्याचं टेक्स्चर आहे आणि खूप कामिंग इफेक्ट देतो, इरिटेट नाही करत स्किनला. तर आतमधून बघू शकता तुम्ही, अशी ही ह्याची पॅकेजिंग आहे आणि खूप छान क्वांटिटीमध्ये पण येतो, जो तुम्हाला मस्त, जर तुम्ही महिन्यातून 2दा स्किन केअर करत असाल, तुम्हाला 6-7 महिने आरामात जाईल, बघायचीच गरज नाही आहे. एवढा मस्त हा स्क्रब आहे आणि सगळ्यात मेन गोष्ट तर काय माहिती आहे, ह्याच्यामध्ये आहे मनुका हनी, जे तुमच्या स्किनला डल नाही पडून, जे ड्राय नाही करत. सोबतच तुम्हाला देतं स्क्रब केल्यानंतरचं हायड्रेशन. स्क्रब केल्यावर कोणाला हायड्रेशन भेटतं, पण हा जो स्क्रब आहे तो देतो हायड्रेशन भरपूर स्क्रब केल्यानंतर, म्हणजे ड्राय फील नाही होते आणि खूप छान असं ग्लो येतो स्किनवर आणि सगळे जे व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स असतात ते निघून जातात. तर ह्याच्यामध्ये आहे अँटी फंगल, अँटीऑक्सिडंट, जे तुमच्या स्किनला खूप चांगला एक्सपोलिएट करतं आणि काम करायला मदत करतं. आणि सोबतच सगळ्यात ट्रेंडिंग असलेला इन्ग्रेडियंट तो म्हणजे कोलाजन ॲसिड, जो ह्याच्यामध्ये आहे, जे हेल्प करतो तुमचे पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स कमी करायला आणि खूप छान असा हा स्क्रब आहे. तर ह्याला यूज कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवते. तर आता तुम्हाला मी सांगते की हा फेस स्क्रब तुम्ही यूज कसा करायचा. थोडासा ओला फेस ठेवते आणि मग त्याच्यानंतर हा न्यूड स्क्रब यूज करते, ज्याच्यामध्ये मनुका हनी सुद्धा आहे. सो खूप छान अशी याची स्मेलसुद्धा आहे आणि इझी आहे यूज करायला सुद्धा. तर एकदम अशी टायनी अमाऊंट घ्यायची आहे, थोडीशी आपल्या फेसवर लावायची आहे अशी आणि पूर्ण फेसवर लावायची आहे. जिथे जास्त तुमचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे जिथे तुम्हाला जास्त खरबडीत वाटत आहे, तुमचा फेस तिथे लावायची आहे आणि 5 मिनिटासाठी आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये हळूहळू असं कमी प्रेशर देऊन
मसाज म्हणजे स्क्रब करून घ्यायचा आहे. जास्त करून तुम्ही नोज एरिया आणि चिन एरियाला जास्त लक्ष द्या. 5 मिनिटासाठी मी स्क्रब करून घेतलेला आहे. आता ह्याला आपण वॉश करूया डायरेक्ट. तर बघू शकता किती मस्त असं स्क्रब झालेला आहे माझा. आता ड्राय करून घेत आहे आणि मला ड्राय फील नाही होत आहे, हायड्रेटेड फील होत आहे, कारण की या स्क्रबमध्ये आहे मनुका हनी, कोजिक ॲसिड, जे माझ्या डार्क स्पॉट्सवर काम करेल. एवढी मस्त आणि सॉफ्ट स्किन झालेली आहे आणि खूप छान असं प्लम्पी लुक आलेला आहे आणि माझे सगळे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स ते सुद्धा निघाले आहे त्या स्क्रबनी. तर असा हा न्यूडचा स्क्रब भरपूर असा ग्लोईंग इफेक्ट देतो आणि तुमची स्किन अशी खडबडीत नाही लागत, अशी एकदम स्मूथ फील होतं आणि मेकअपसुद्धा खूप छान असा बसतो. नॅचरल बेसला आपण चांगला ठेवला पाहिजे, म्हणजे आपल्या स्किनची जी बेस आहे, आपली स्किन आहे ती नॅचरल कशाने राहते, ते म्हणजे न्यूडच्या या स्क्रबमुळे. कारण की ह्याच्यामध्ये आहे मनुका हनी, कोजिक ॲसिड आणि भरपूर सारे असे गुड इन्ग्रेडियंट्स जे तुमच्या स्किनला खूप छान असा इफेक्ट देतात. तुमच्या फेसवर कोणताही प्रॉब्लेम होऊ नाही देत, उलट जे काही प्रॉब्लेम असतील ते फाईट करायला मदत करतात. आणि सोबतच हा स्क्रब तुम्ही तुमच्या मानेवर, तुमच्या हातांवर, तुमच्या पायावर कुठेही यूज करू शकता, कारण की हा सगळ्यासाठीच बनलेला आहे. पण मला हा फेस स्क्रब बनवून भरपूर आवडतो, कारण की खूप छान आहे. जर तुम्हालाही हा न्यूडचा स्क्रब घ्यायचा असेल तर प्रोडक्ट टॅग मी केलेला आहे आणि बाकीच्या डिटेल्ससाठी डिस्क्रिप्शन चेक करायला विसरू नका, किंवा इथे मी QR कोड देखील दिलेला आहे, जो तुम्ही स्कॅन करून डायरेक्ट प्रोडक्ट तुम्ही बाय करू शकता. सो वाट कसली बघताय, लवकर जा, हा न्यूडचा स्क्रब विथ मनुका हनी हा बाय करा आणि तुमचा स्किन केअर एक्सपिरियन्स बनवा अजून लक्झुरियस. सो जा आणि लवकर बाय करा. तिकडला लावलेला आणि दादाने 2 बाल्या घातल्यात. कसला जिम बिम लावले फुल. हा दादा, का जिम लावले? हा जिमला लावले पण जायचो नाही, पण आता हा टॅटू बघून इच्छा करेल जायची, म्हणून हा टॅटू काढला मी. खाऊन टाक लवकर हापसा बिपसा मारेल तो. दादाचं टॅटू बघ, दादा दाखव रे, काय रे एवढा. हा अरे 10 वेळा काय ते बघून कंटाळते, पण तो कंटाळणार ना. टॅटू बघा, ते बोलू पैसे देऊन काढलाय, आम्ही प्रमोट नाही करत कोणाला, पैसे देऊन काढलाय. काळ्या हातावर शोभणार नाही बोलले, कसं दिसतंय. मी बोलले की काळ्या हातावर कसं दिसेल. हा आता नवीन काढलाय, कालच काढलाय त्यांनी, आणि आता त्याच्या काळ्या हातावर कसा दिसेल काय माहिती. चला बघूया. चांगलंच दिसणार. आणि आमची बर्थडे गर्ल बघा, अजूनपर्यंत तर बर्थडे गर्लला जास्त स्वच्छता लागते, म्हणून मी स्वच्छता पप्पा बघा, पप्पा हाय करा. इथे आमची बर्थडे गर्ल बघा, सगळ्यांनी विश करा मम्मीला. हा थँक्यू, धन्यवाद. तर इथे बुनो आणि इथे आमचा ताट. आज हमारे यहाँ पे क्या बना रहे हो? शाम का मेन्यू मटन बिरयानी. कौन? पप्पांचा फोन वाजतोय ॲज ऑलवेज. मैं नहीं करूँगी. गेली डिझाईन मारायला. डिझाईन मारतायत. पप्पा फक्त ओळू नका, गिफ्ट पण द्या. पप्पा नुसता ओळूनच काय, गिफ्ट द्या. आमची बुनी बघा मागे. अजून 100 वर्ष शुभेच्छा. 100 वर्ष राहील फक्त नजर लागले एवढा काळा झाला. And you do whatever you want. क्योंकि मोस्टली हम कल जाने वाले थे. भरभरून ए बुनोला पण लाव. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मी, हॅपी बर्थडे टू यू.
तर मला कुठे जायला नाही भेटत आहे. 5 महिने झाले की मी कुठे बाहेर गेले नाही, म्हणून मम्मीला मी पॉकेट बनवलं आहे, सो ते देणार आहे. आणि उद्या मम्मीचा पण म्हणजे माझ्या मम्मीचा पण उद्या बड्डे आहे, सो तिला पण पॉकेट पाठवलं आहे. आणि हे मम्मीसाठी पॉकेट आहे, सो आपण मम्मीला देऊया. कारण की मला कुठे जायला नाही भेटलं तर मी काय घेतलं नाही आणि पेनमध्ये एवढं काय स्पेशल भेटत नाही, सो दॅट्स वाय. सो चल आपका गिफ्ट घ्या घ्या. नाही नाही मी घेते ना, मी घेते ना. नाही 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 घ्या घ्या मी काय बोलते, घ्या. मी तुम्हाला देते ना, बस तुमचा नको आता, बस नाही, झाला मला. नाही, मला घ्या. कधीतरी काहीतरी घ्या, मी सांगते लवकर की घ्या, लागलं की लवकर घ्या. की मला इकडे घेऊन चला, शिवूडला घेऊन चला. नाही नाही घ्या. घेते मी, पण तुला ठेव. नाही नाही मला नको. नाही नाही मला नाही, मी तुला मागते. मला नको. नाही मला नाही जेव्हा लागतील ना तेव्हा नाही नाही आता जेव्हा मला याची तयारी बघा गाईज. आणि ते पप्पा बघा आणि दादा चाललेला त्याच्या शिगा आहे कुठे गेला? शिगा आहे. शिगांवरती मस्त होतं, ग्रिलला चिपकतं त्यावरतो. शिगा मस्त आहे. आणि शिगा भरपूर वर जातात त्या. भाऊजी चिकन कुठलं आणलं तुम्ही? चला बाय बाय वहिनी, भेटूया नंतर. 1 किलोच्या अंडर आणले. हा हा 1 किलो 12. बुनी बुनी त्याला जास्ती कट मारायचं. कसा बघ कट बघ, कट बघ कट. हा कसा कसा शायनिंग मारतोय ना. कसा बघा इथं फटाका, हा फटाका पप. तर मंडळी फायनली संध्याकाळ झालेली आहे, म्हणजे 31ची रात्र. आणि ते मॅरिनेट केलेला हा चिकन आणि कलेजी पेटा मॅरिनेट नाही केला आहे, फक्त आम्ही त्याला मीठ आणि हळद चोळलेली आहे, बिकॉज तो तसाच चांगला लागतो. आणि तुम्हाला सोय दाखवते, चला 1 मिनटं. जास्त तोंडावर येत असेल माझ्या, पण ठीक आहे. पहिला मी सांभाळून घेते, मलाच सांभाळावं लागेल. आणि इथे गुनो बघा आलाय मला बघायला. इथे भट्टी भेटलेली आहे. एवढं आपल्याकडे आता लाईट नाही आहे, बट ठीक आहे. तो सोलर ना, तो धूळ बसलाय त्याच्यावर. आणि इथे आपली भट्टी पेटत आहे मस्त. इथे बघा सोय, बघा सोय मस्त. कांदा लिंबू आणि हे बघा सगळी सोय केलेली आहे इथे. पाणी बिनीची ही मेन सोय आमची, म्हणजे ही आमची खाट एवढी मोठी. आणि ते चटईसुद्धा टाकलेली आहे. सो एवढं सगळं केलेलं आहे आम्ही इथे. आणि खूप छान आमचं अंगण दिसतंय, तुम्ही बघू शकता. असं तुम्हाला दिसत नसेल पण खूप छान दिसतंय. आणि इथं भट्टी भेटलेली आहे आमची मस्त अशी. अशी मस्त अशी भट्टी पेटलेली आहे. आणि मी भट्टीमध्ये भाजायला काय आणलं माहिती आहे का गाईस? तो म्हणजे मक्का आणलाय भट्टीमध्ये भाजायला. कारण की आम्हाला खायचं आहे, आम्हाला म्हणजे 1 आणि 2 या 2 माणसांना खायचं आहे, तर त्यामुळे आणलेलं आहे. सो चला पुढे तुम्हाला दाखवते. आणि भरपूर सारी तयारी केली, सगळीजण रेडी झालेले आहेत. आणि आता दादा आणि वहिनी पण येतील, तर तेव्हा तुम्हाला दाखवते. सो चला, भरपूर सारी मजा येणार आहे. तुम्ही काय करतायत ते मला नाही माहिती, पण आम्ही काय करतोय ते तुम्हाला दाखवते. खूप छान असं वाटतंय. आणि थंडीसुद्धा आहे, म्हणून मी स्वेटर घातला आहे. कारण की गाईज एकदा मला थंडी भरली की मग प्रॉब्लेम होईल, तर त्यामुळे पहिलाच मी सेफ्टी फर्स्ट, नंतर आउटफिट वगैरे खड्ड्यात गेले होते. सो इथे आता भट्टी पेटलेली आहे. आणि आता आम्ही करणार आहोत चिकन तंदुरी. बुनी ए बुनी ए चना, इकडं बघ, वर बघू, सगळ्यांना हाय कला. अय हाय कर सगळ्यांना. लय खडूस कुत्रा आहे हा चांगला नाही बुनिया. फक्त त्याला गुजू करायला पाहिजे, बाकी काय नको आहे. हा इथं सगळ्यांना हाय बी करायचं, जरा दाखवायचं हा आपण किती क्यूट दिसतो ते. तर भाव खातोय हा बुन्या, बुनो तर भाव खातोय. बुनी बघू बुनीला.
कसा दिसतो बुन्ना, हॅन्डसम बॉय आमच्या, आहे ना? वाटतो का 10 वर्षाचा आहे असंच. तर इथे मम्मी आलेली आहे आणि मम्मीचं पण चालू झालेलं आहे इथे. सो सगळे बॉक्स आम्ही जे ॲमेझॉनचे वगैरे येतो ना ते अशी फाडाफाड करतो आणि मस्त ह्याच्यामध्ये जाळतो, फेकून नाही देत, मस्त जाळतो. कामी पण येतं आणि सगळंच होतं. आता चूल पण आम्ही आणलेली आहे. येस, महिनाभराचे साठवले तर भरपूर होतील, पण हे काहीतरी 2 हफ्त्याचे बॉक्स आहेत ते साठलेले सगळे. ओके, तर जास्त काय आम्ही ऑर्डर करत नाही एवढं, तर एवढं. किती आहेत बॉक्स? पण मला स्किन केअर करायचा असतो ना, त्याचं काय. मक्का मम्मीने सोलून दिलाय मला मस्त. उसको हम भुजेंगे. तेच भाऊजी आलेले आहेत, त्यांची पण पार्टी आहे. आणि जे कडकवाले मक्के असतात ते पण मला भरपूर आवडतात खायला, असे भाजून. आणि हे असले पण आवडतात, पण मला नरमवाले मक्के आवडत नाही मोस्टली तरी. आणि तर कल्पेश भाऊजी आलेले आहेत. हाय करा. तर आज पार्टी बिटी आहे वाटतं. काय जमलं तर जमलं लगीन, काय करायचं. भाऊंच्या आम्हाला पोरगी बघायची आहे, कारण की हे नुसते मित्र फिरायला जातात एकटे. आम्हाला काही नेत नाही. तर ह्यांचं पण लग्न झालं तर कसं लवकर होईल, मला पण जायला भेटेल कपल. तर कोण मुलगी असेल तर सांगा. हे मी फोन लावेन तुला. तर इथे बघू शकता मस्त असा कॉर्न भाजलेला आहे, थोडासा करपलेला आहे. आणि इथे मम्मीनी बनवली आहे पोपटी. ते बघा, पोपटीच्या शेंगा पण आहेत आणि आपला मक्का पण आहे आणि तंदुरी लावली आहे, आता ती होईलच. तर इथे सचिन दादा आलेला आहे आणि श्वेताबाईने आलेले. मयूर कुठे गेला? पार्टी पाहिजे. तुला थँक्यू सो मच. तंदूरवाला कोण आणला? तंदूरवाला आम्ही इस्रायल वरून बोलवलेला आहे. ठीक आहे, नशीब इस्रायलवरून आणला. इस्रायल वरून आणलाय. त्यात पहिला कॉलेजी पेटा टाकलाय, पण पेटा जास्त येते. पेटाच आणले जास्ती. आपल्या इथे सगळी पेटेवाली माणसं. और हम गरीब थोडासा कलेजी वाले है, छोटा छोटा कलेजी हम खाएंगे. आणि ते मम्मी स्पेशल म्हणजे मटन बिर्याणी बघू शकता. एक नंबर अशी मटन बिर्याणी न नळली बघा यार, काय सांगू तुम्हाला. मटन बिर्याणी एक नंबर. पहिला खाऊन घेऊ आणि मग त्याच्यानंतर आपली हे चालू होईल पार्टी म्हणजे तंदुरी. एक नंबर आहे बघा, कांदा बिंदा फुल एक नंबर. तर हा आपला पहिला आयटम, तो म्हणजे कलेजी पेटा. बघू शकता लहान असा कलेजी पेटा मस्त रोस्ट केला आहे. तर बघू शकता इथे आता तंदुरी लावलेली आहे मस्तपैकी, एकदम पद्धतशीर, एकदम तंदुरीचा वास येतोय, खूप भारी वाटतंय. आता ही तंदुरी बनणार आणि मग आम्ही खाणार. काय मस्त झाले एकदम, म्हणजे त्याचं मॅरिनेशनच एक नंबर झालेलं. तर बघू शकता एकदम अशी क्रीमी एकदम भारी झालेली आहे. सो आय एम वेटिंग. थोडंसं राऊंड मारते, ज्याच्यानी माझं पोटातलं थोडंसं खाली होईल, कारण की मी बिर्याणी खाल्ली आहे, थोडीच खाल्ली आहे ती पण ह्याच्यासाठी. सो आम्ही डान्स तर नाही करणार आहोत, केला असता पण आता तुम्हाला माहिती आहे कंडिशन, तर त्यामुळे आम्ही डान्स वगैरे काय केलेला नाही आहे, असं काय प्रोग्राम ठेवलाच नाही आहे मुळात. आणि फक्त खाण्याचा प्रोग्राम ठेवला आहे, कारण की पार्टी तर झाली पाहिजे, तर त्यामुळे. सो चलो अभी हम देखेंगे, खाएंगे और आपको भी दिखाएंगे. तर मंडळी आपली फायनली तंदुरी बनून आलेली आहे. ते बघू शकता तुम्ही. हा मुंडीचा भाग माझा फेवरेट आहे आणि हा लेग पीस जो मोस्ट फेवरेट आहेच माझा. तर ह्याचं मॅरिनेशन कसं काय झालं आहे किंवा काय कशी तंदुरी झाली आहे ते तुम्हाला दाखवते, खाऊन सांगते.
A1 तंदुरी झाले आहे. सिरियसली गाईज, मी जसं सांगितलं तसं मॅरिनेशन करा, एक नंबर तंदुरी झाली. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला घरगुती फ्लेवर पण आहे, प्लस तंदुरीचा फ्लेवर आहे, आणि कोणताही आर्टिफिशियल कलर वगैरे किंवा कोणताही मसाला रेडीमेड वगैरे न टाकता बनवलेली ही तंदुरी एक नंबर झालेली आहे गाईज, सिरियसली. तर गाईज एक असतं पार्टी आणि त्याच्यानंतर असतं कुणालच्या मित्रांची पार्टी. ते भट्टी न्यायला लावली आहे, आणि भट्टी न्यायसाठी काय आणलंय बघा, एवढीशी आमची भट्टी आहे, खूप लहानशी अशी एवढीशी भट्टी आहे ना. दोघ जण एवढा मोठा टेम्पो घेऊन आले ती भट्टी घ्यायला. हा एवढा मोठा टेम्पो घेऊन आले, दिसतंय एवढा मोठा टेम्पो ही भट्टी न्यायला. म्हणजे डेलिकेशन बघितलं तुम्ही, पार्टी करायचं डेलिकेशन. वा वा, चांगलं जोरात तुमचा हे आहे. हे बघा किती पोरांची किती डेलिकेशन असते, पोरींची नसते. म्हणजे पोरींना जे आहे ते त्यामध्ये पोरं बघा चिमटा बिमटा सगळं जेवढं ती पेटलेली भट्टी नेली आहे, आणि त्यासाठी अक्का टेम्पो आणलाय. वाव, हॅपी न्यू इयर आणि नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप चांगला जावा आणि खूप छान जावा. हा वर्ष आमच्यासाठी तर भरपूर छान गेलेला आहे. म्हणजे एवढ्या साऱ्या गुड न्यूज आम्हाला भेटलेल्या आहेत, सो दॅट्स वाय. आणि काय बोलू तुम्हाला, तर तुमचंही वर्ष असं खूप छान जावं. पुढचं वर्ष आहे ते जर मागच्या वर्षामध्ये म्हणजे या वर्षामध्ये 2025मध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम झालेला असेल तर तो मी देवाचरणी प्रार्थना करते तुमच्यासाठी की तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व हवे आणि 2026 तुमच्यासाठी पण खूप छान आणि लकी ठरावा. सो चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो स्टे हॅपी, स्टे सेफ अँड बाय.